नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। मित्रांनो, माझी लाडकी बहीण अंतर्गत अत्यंत मोठा बदल झाला आहे। या योजनेमध्ये एकूण 7 बदल झालेले आहेत। या योजनेमध्ये अर्जाची मुदत वाढ झालेली आहे। त्याचबरोबर विवाहित महिलांना लाभ घेणार आहे। त्याचबरोबर अविवाहित महिलांना लाभ घेता येणार आहे का, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल दाखला, जमिनीची अट, या सर्वांचे जे काही बदल झाले आहेत ते बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन फॉर्म सुद्धा या ठिकाणी चालू झालेले आहेत। हा फॉर्म कसा भरायचा याचा आपण व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आय बटनवरती मिळणार आहे, तो एकदा व्हिडिओ पहा। त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। मग आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी संदर्भ निवेदन अर्ज करू इच्छितो। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जे काही बदल झाले आहेत या ठिकाणी बदल जे काही बदल झाले आहेत या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो पहिला बदल आहे, सदर अर्ज योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून आता सदर मुदत ही 2 महिन्यांनी ठेवण्यात येत असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। म्हणजे या ठिकाणी मुदत आहे ती या ठिकाणी 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात येणार आहे। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो डेट जरी वाढली असेल तरी 1 जुलै पासूनचे तुमचे या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे। दुसरा घटक आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे नमूद करण्यात आले होते। या योजनेमध्ये पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1 रेशन कार्ड, 2 मतदान ओळखपत्र, 3 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, 4 जन्माचा दाखला, या 4 पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र वैध करण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुमचं जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर या ठिकाणी रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला पैकी एक या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। तिसरी गोष्ट आहे, सदर योजनेमधून 5 एकरची शेती या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी तुमचं पहिली जी अट होती 5 एकरची ती या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चौथा पॉईंट आहे, सदर योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्षे म्हणजे 5 वर्ष या ठिकाणी वयोमध्ये वाढ झालेली आहे। त्याचबरोबर पाचवा पॉईंट होतो, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशी बाबतीत त्याच्या पतीचे 1 जन्माचा दाखला, 2 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा तिसरा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। म्हणजे या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महाराष्ट्र बाहेरील असल्यास, त्याचा जे मिस्टर आहेत ते महाराष्ट्रातील असल्यास तर यांना जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र त्यांचं घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर 6वा जो पॉईंट आहे तो रुपये 2,50,000 उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2,50,000 पर्यंत तुमचा उत्पन्न दाखला असेल आणि ज्या उमेदवारांकडे उत्पन्न दाखला नसेल त्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ते या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर सदर योजनेमध्ये एकाच कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या ठिकाणी योजनेमधून लाभ घेता येणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरातील एक अविवाहित जी लेडीज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे। ओके, तर हे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी बदल झालेले आहेत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। धन्यवाद।